मोशी येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत कोसळण्याची म्हणजे जी दुर्घटना घडलेली आहे या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून अनेक बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या. नागरिकांनी ही अपेक्षाही व्यक्त केली. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथे व्हिजिट देणं ही अपेक्षा देखील व्यक्त केली. परंतु मणक्याचं दुखणं बळावल्यामुळे काही दिवस प्रवासावर मर्यादा आहेत. पण या संपूर्ण दुर्घटनेचा मी सातत्यानं फॉलोअप घेतोय की एकूण 23 जण हे जे ढिगाऱ्याखाली अडकले होते त्यातल्या जवळपास 14-15 जणांची सुटका करण्यात आली. 14 जण सुरक्षित आहेत. 1 जणांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे आणि आणखी 8 जण यामध्ये अडकलेले आहेत. यामध्ये खरं तर कॅन्टिलिव्हर टाईपने ही इमारत कोसळलेली असल्यामुळे हे 8 जण तळमजल्याकडे जिकडे पॅन्ट्री होती त्या ठिकाणी अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफने इमारतीच्या आजूबाजूचा कचरा दूर केलेला आहे. इमारतीच्या मागच्या बाजूने कट करून आत शिरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कालही स्निफर डॉग असतील, लाईव्ह डिटेक्टर मशीन असतील हे करण्याचा प्रयत्न होता. बचाव कार्यामध्ये नक्कीच अडचण आहे कारण या कचऱ्याच्या ढिगामुळे मिथेन वायूचं प्रमाण हे जास्त आहे. ऑक्सिजनची कमतरता आहे आणि रेस्क्यू टीमसाठी सुद्धा ही अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. आणि असं असताना सातत्यानं हे बचाव कार्य सुरू आहे. हे 8 जण जे अडकलेले आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा मी प्रार्थना करतो. पण या निमित्तानं अनेक प्रश्न जे उभे राहतात हे प्रश्न महत्वाचे हेच आहेत की जो कचऱ्याचा डोंगर होता ज्याला परमिसिबल लिमिट आपण म्हणतो ती 25 मीटरची आहे. असं असताना हा 30-35 मीटरपेक्षाही जास्त उंचीचा कचऱ्याचा डोंगर होता का या संदर्भातला धोका माननीय आयुक्तांनी सांगितलं की फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. मग अशा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना ही प्रशासनाला होती का? याचबरोबरीनं महापालिकेचे जे शहर अभियंता आहेत जे पर्यावरण विभाग बघतात यांची नैतिक जबाबदारी निश्चित ही होणं गरजेचं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सदर अधिकाऱ्यांवर हा व्हायलाच हवा कारण या कचरा प्रकल्पासंदर्भात एमपीसीबीने वारंवार सूचना देऊन सुद्धा पालिकेनं नेमकी काय कारवाई केली हा मुद्दा या निमित्तानं येतो. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडकरांचे टॅक्सचे शेकडो हजारो कोटी रुपये बायोमायनिंगच्या प्रकल्पावर खर्च केलेले असताना नेमकं बायोमायनिंगने काय साध्य केलं याचं ऑडिट हे सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण ही दुर्घटना घडल्यानंतर हे अनेक प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. पण मोशी परिसरातल्या नागरिकांना सातत्यानं हा त्रास सहन करावा लागतोय. मोशी परिसरामधल्या हवेमध्ये वाढत असणारं मिथेन या विषारी वायूचं प्रमाण आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याशी होणारा खेळ हा सुद्धा मुद्दा यामुळे ऐरणीवर आलेला आहे. संबंधित कंत्राटदारावर देखील ज्या दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि रेस्क्यू ऑपरेशन ही आत्ता प्रायोरिटी आहे. रेस्क्यू ऑपरेशन हे निर्विघ्न हे पार पाडलं जावं. पण त्याचबरोबरीनं या संपूर्ण दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यात जे कोणी जबाबदार अधिकारी असतील या प्रकल्पाच्या संदर्भामधले जे कंत्राटदार असतील यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी ही माझी मागणी आहे. त्याच पद्धतीनं या 8 जण जे अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत त्यांच्या सुखरूपतेसाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.